झोहरान ममदानी या माणसाने न्यूयॉर्कच्या महापौर पदाची निवडणूक प्रचंड गाजवली होती आणि या निवडणुकीत यश मिळवून ते महापौरही बनले. अमेरिकेत ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स आणि महाराणी कॅमिला येणार होत्या. झोहरान ममदानींना प्रश्न विचारला की न्यूयॉर्कचे प्रथम नागरिक म्हणून या दौऱ्याकडे तुम्ही कसं पाहता. जे ममदानी डोनाल्ड ट्रम्प यांनाही सोडत नाहीत ते ब्रिटनच्या राजालाही बेधडकच बोलणार ही अपेक्षित होता. ममदानी म्हणाले, मला जर किंग चार्ल्स सोबत स्वतंत्रपणे बोलायची संधी भेटली तर मी त्यांना सांगेन की भारताचा कोहिनूर हिरा परत करा. ममदानी हे आहेत न्यूयॉर्कचे महापौर आणि स्वतःच्या देशात येणाऱ्या किंग चार्ल्स विषयाचं बोलल्यामुळे अमेरिकन मीडियाचाही जळफळाट झाला आणि झोहरान ममदानी यांच्यावर उद्धट अशी टीका सुरू केली. पण ममदानी म्हणाले की हे माझं ठाम मत आहे की कोहिनूर हिरा परत जायलाच हवा. थेट भिडणाऱ्या स्वभावामुळे ओळखल्या जाणाऱ्या झोहरान ममदानी यांनी ज्या कोहिनूर हिऱ्याचा विषय पुन्हा एकदा काढलाय, तो हिरा नेमका ब्रिटनला कसा गेला, तो परत आणण्यासाठी आतापर्यंत काय प्रयत्न झाले, यावर ब्रिटनचं म्हणणं काय आहे आणि या हिऱ्याची नेमकी गोष्ट काय आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. कोहिनूर हिऱ्याची गोष्ट सुरू होते साधारण आजपासून 700 ते 800 वर्षांपूर्वी. आंध्र प्रदेशातल्या गुंटूर नावाच्या जिल्ह्यात गोलकोंडा नावाच्या खाणी होत्या. याच खाणीत एका मजुराला हा हिरा सापडला. तेव्हा हा हिरा साधारण कोंबडीच्या अंड्याच्या आकाराचा होता. सध्या हा हिरा अत्यंत छोटा झालाय. सुरुवातीला हा हिरा तिथल्या काकतीय राजांकडे राहिला. त्यांनी तो आपल्या भद्रकाली देवीच्या डोळ्याच्या ठिकाणी बसवला. पण याच काळात एक अफवा पसरली की हा हिरा शापित आहे. इतिहासात असं मानलं जातं की हा हिरा ज्या ज्या पुरुष राजाकडे गेला त्याचा अंत अत्यंत क्रूरपणे झाला. कोणाचे डोळे फोडले गेले तर कोणाला पोटच्या मुलानेच विष दिलं. आणि गंमत म्हणजे जी अफवा पसरली होती पुढे इतिहासात तसंच घडतही केलं. मुघलांकडून हिरा हिसकावून घेणाऱ्या नादिर शहाचा त्याच्याच माणसांनी झोपेत खून केला. पुढे हा हिरा ज्या अफगाण राजांकडे गेला त्यांच्या डोळ्यात गरम सोया टोचून त्यांना आंधळ करण्यात आलं. इतकंच काय, पंजाबचे महाराजा रणजित सिंह गेल्यानंतर त्यांचं अख्खं साम्राज्यच विखुरलं गेलं आणि त्यांच्या मुलांचा एकामागून एक संशयास्पद मृत्यू झाला. शेवटचे मालक महाराजा दलीप सिंह यांना तर स्वतःचं राज्य सोडून परदेशात अतिशय गरिबीत मरावं लागलं. कदाचित म्हणूनच आजही ब्रिटनमध्ये हा हिरा तिथला राजा कधीच आपल्या मुकुटात घालत नाही, तर तो फक्त तिथल्या राणीच्या मुकुटात असतो. या शापित हिऱ्याने अनेकांचे बळी घेतले खरे, पण तरीही त्याचं सौंदर्य आणि किंमत एवढी अफाट होती की प्रत्येक राजाला तो आपल्याकडेच हवा होता. आणि याच हव्यासामुळे काकतीय राजांनंतर हा हिरा दिल्लीच्या सुलतानांकडे आला आणि तिथून तो पोहोचला मुघलांकडे. मुघल सम्राट बाबरने या हिऱ्याबद्दल लिहून ठेवलंय की या हिऱ्याची किंमत एवढी आहे की संपूर्ण जगाला 2.5 दिवस जेवण देता येईल. पुढे शहाजहानने जेव्हा आपलं प्रसिद्ध मयूर सिंहासन बनवलं तेव्हा त्याने हा कोहिनूर त्या सिंहासनावर एका मोराच्या डोळ्याच्या ठिकाणी बसवला. म्हणजे मुघलांच्या काळात हा हिरा भारताच्या संपत्तीची आणि ताकदीची ओळख बनला होता. पण ही शांतता आणि मुघलांचं हे वैभव फार काळ टिकलं नाही, कारण भारताच्या या अफाट संपत्तीवर आता एका क्रूर परकीय आक्रमकाची नजर पडली होती. या आक्रमकाने दिल्लीला रक्ताने न्हाऊ घातलं आणि मुघलांच्या वैभवाला अक्षरशः मातीत मिळवलं. 1739 मध्ये इराणचा राजा नादिर शाह याने दिल्लीवर आक्रमण केलं. त्याने दिल्ली लुटली, पण त्याला तो हिरा सापडत नव्हता. त्याला एका दासीकडून गुपित समजलं की मुघल सम्राट मोहम्मद शहाने हा हिरा आपल्या पगडीत लपवून ठेवलाय. नादिर शाह हुशार होता. त्याने सम्राटाशी मैत्री करण्याचं नाटक केलं आणि म्हणाला, दोस्ती घट्ट करण्यासाठी आपण आपल्या पगड्या एकमेकांना देऊ. सम्राटाला नाही म्हणता आलं नाही. नादिर शहाने जेव्हा सम्राटची पगडी आपल्या हातात घेतली तेव्हा त्याला त्याचं वजन जाणवलं. त्याने घाईघाई ती उघडली आणि त्यातून तो हिरा बाहेर पडला. तेव्हा मशालीच्या उजेडात त्या हिऱ्याचा प्रकाश एवढा होता की नादिर शहाचे डोळे दिपले. तो आनंदाने ओरडला, कोहिनूर म्हणजेच प्रकाश देणारा पर्वत. आणि इथूनच या हिऱ्याला कोहिनूर हे नाव पडलं. नादिर शहानंतर हा हिरा अफगाणिस्तानात गेला. तिथे खूप रक्तपात झाला, सत्ता पालटली. शेवटी अफगाणिस्तानचा राजा शाह शुजा आपला जीव वाचून पंजाबचे महाराजा रणजित सिंह यांच्याकडे आश्रयाला आला. 1813 मध्ये याच शाह शुजाकडून महाराजा रणजित सिंह यांनी कोहिनूर पुन्हा भारतासाठी मिळवला. महाराजा रणजित सिंह हा हिरा आपल्या दंडावर बांधायचे. महाराजा रणजित सिंह कोहिनूरला केवळ एक दागिना मानत नव्हते, तर ती भारताची अस्मिता मानायचे. जेव्हा ब्रिटिश अधिकारी त्यांना विचारायचे की या हिऱ्याची किंमत काय, तेव्हा महाराज हसून म्हणायचे, याची किंमत तलवार आहे, कारण हा हिरा फक्त युद्धानेच जिंकता येतो, विकत घेता येत नाही. त्यांच्या काळात कोहिनूर हे पंजाबच्या शान बान शौकतीचं प्रतीक होतं. महाराजांची इच्छा होती की त्यांच्या मृत्यूनंतर हा हिरा ओडिशातल्या जगन्नाथपुरी मंदिराला दान करावा, पण दुर्दैवाने तसं होऊ शकलं नाही, कारण त्यांच्या खजिनदाराने असा युक्तिवाद केला की हा हिरा राज्याची मालमत्ता आहे, तो दान करता येणार नाही. महाराजांची ही शेवटची इच्छा
राजकारणामुळे फेटाळली गेली आणि तिथूनच कोहिनूरचा शाप पुन्हा सक्रिय झाला की काय असं वाटावं इतका भयानक काळ पंजाबने पाहिला. महाराजांच्या मृत्यूनंतर पंजाबमध्ये असा काही गोंधळ निर्माण झाला की रक्ताच्या नात्यातच युद्ध सुरू झालं. महाराजांचे वारस एकापाठोपाठ एक मारले जाऊ लागले. कोणाला विष देऊन मारलं गेलं तर कोणाचा रहस्यमय अपघातात बळी गेला. अवघ्या 6 ते 7 वर्षात शीख साम्राज्यातील जवळजवळ सर्व महत्त्वाचे पुरुष वारस संपले होते. याच अस्थिरतेचा आणि राजकारणाचा फायदा ब्रिटिशांनी घेतला. अखेर 1849 मध्ये त्यांनी शीख सैन्याचा पराभव करून पंजाबवर ताबा मिळवला. तेव्हा गादीवर उरले होते फक्त 10 वर्षांचे महाराजा दलीप सिंग. ब्रिटिशांनी या लहान मुलाला वाकवण्यासाठी क्रूरतेची सीमा ओलांडली. त्यांनी सर्वात आधी दलीप सिंह यांना त्यांच्या आई राणी जिंदा कौर यांच्यापासून कायमचं लांब केलं आणि त्यांना पंजाबमधून थेट उत्तर प्रदेशात नजरकैदेत हलवलं. तिथे या बाल महाराजांचं मन वळवून त्यांना स्वतःच्या धर्मापासून तोडून जबरदस्तीने ख्रिश्चन बनवण्यात आलं. त्यांची शिखांची ओळख, त्यांचा वारसा आणि त्यांचा स्वाभिमान ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे हिरावून घेतला. त्यानंतर ब्रिटिशांनी दिलीप सिंह यांच्यासमोर लाहोरचा तह नावाचा एक कागद ठेवला. कागदावर स्वाक्षरी करायला लावली. त्या कागदावर लिहिलं होतं की कोहिनूर आता इंग्लंडच्या राणीचा होईल. लॉर्ड डलहौसीला या हिऱ्याची एवढी भीती होती की तो कोणी चोरू नये म्हणून त्याने कोहिनूर स्वतःच्या कमरेच्या पट्ट्याला एका चामड्याच्या पिशवीत बांधून ठेवला होता. याच अवस्थेत हिरा लंडनला नेण्यात आला. लंडनला गेल्यावर ब्रिटिशांनी तो हिरा चकाकण्यासाठी पुन्हा कापला. ब्रिटिशांनी तो हिरा 186 कॅरेटवरून 105 कॅरेटवर आणला. त्याचं 40% वजन ब्रिटिशांनी फक्त दिखावा करण्यासाठी वाया घालवलं. त्यांनी त्या हिऱ्याची चमक वाढवली खरी, पण त्याचं ऐतिहासिक महत्त्व जे होतं तेच नष्ट केलं. एका जुन्या भारतीय शिल्पकृतीची मोडतोड करून त्यांनी तिला युरोपियन शोभेची वस्तू बनवून टाकलं. लंडनला गेल्यावरही दलीप सिंह यांची सुटका झाली नाही. एकदा राणी व्हिक्टोरियाने तो पुन्हा पैलू पाडलेला कोहिनूर त्यांच्या हातात दिला आणि विचारलं, आता हा हिरा तुम्हाला कसा वाटतो? तेव्हा दलीप सिंह तासनतास त्या हिऱ्याकडे शांतपणे पाहत राहिले. त्यांच्या हातातून त्यांचं राज्य आणि देश तर गेलाच होता, पण आता हा हिराही कायमचा परका झाला होता. त्यांनी तो हिरा राणीला परत केला. ब्रिटिशांनी जगाला सांगितलं की महाराजांनी तो हिरा गिफ्ट दिला, पण प्रत्यक्षात ती एका हतबल राजाची लूट होती. आज कोहिनूर लंडनच्या टॉवर ऑफ लंडनमध्ये एका बुलेटप्रूफ काचेच्या पेटीत आहे. जगभरातले लोक तिथे जातात, फोटो काढतात आणि ते हिऱ्याची चमक पाहून थक्क होतात. पण एका भारतीयासाठी तो फक्त एक मौल्यवान दगड नाही, तर तो आपल्या हिरावून घेतलेल्या वैभवाचा एक जिवंत ओरखडा आहे. 10 वर्षांच्या एकाकी पडलेल्या बालराजाकडून तलवारीच्या धाकावर आणि फसवणुकीने घेतलेली ती एक सही आजही भारताच्या जखमेवरची खपली काढते. ब्रिटनचं म्हणणं आहे की ही भेटवस्तू आहे, पण इतिहास सांगतो की हा हिरा लुटून नेला गेलाय. भारताच्या स्वातंत्र्यानंतर हा हिरा परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर लगेच भारत सरकारने या हिऱ्याची परतीची पहिली अधिकृत मागणी केली आणि 1953 मध्ये राणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी पुन्हा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मात्र दोन्ही वेळा ब्रिटनने ही मागणी नाकारली. त्यानंतरही विविध टप्प्यांवर प्रयत्न सुरूच राहिले. 2000 साली भारतीय खासदारांनी सामूहिक निवेदन देत हा हिरा परत करण्याची मागणी केली. तर 2016 मध्ये भारत सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करण्याची भूमिका जाहीर केली. याशिवाय अनेक भारतीय नेते, इतिहासकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कोहिनूर हिरा हा ब्रिटिश वसाहतवादाचा प्रतीक असल्याचं सांगत तो परत मिळवण्याची मागणीही वेळोवेळी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरही ही मागणी अनेकदा झाली आहे आणि जोहरान ममदानी यांनी व्यक्त केलेलं मत हे त्याचंच एक उदाहरण आहे. मात्र या सर्व मागण्यांना ब्रिटनने सातत्याने एकसारखंच उत्तर दिलंय. ब्रिटिश सरकारचं म्हणणं आहे की हा कोहिनूर हिरा 1849च्या लाहोर तहानुसार अधिकृतरित्या ब्रिटिशांकडे आला असून तो कायदेशीररित्या हस्तांतरित झालाय. त्यामुळे त्याच्या परतीचा प्रश्नच उद्भवत नाही. ब्रिटनकडून आणखी एक मुद्दा मांडला जातो, तो म्हणजे या हिऱ्यावर भारताबरोबरच पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण यांचेही ऐतिहासिक दावे आहेत. त्यामुळे मूळ मालक निश्चित करणं कठीण आहे. शिवाय ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जर अशा वस्तू परत देण्यास सुरुवात केली तर ब्रिटनमधील संग्रहालय रिकामी होतील. त्यामुळे कोहिनूर तिथेच राहणार आहे. काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी शेअर्ड हेरिटेज किंवा सह अभिगम यासारखे पर्याय सुचवले असले तरी प्रत्यक्षात परत देण्याबाबत कोणतीही ठोस तयारी दिसून आलेली नाही. जोहरान ममदानी यांच्यावर आता पाश्चिमात्य माध्यमात टीका करून त्यांना उद्धट ठरवण्याचा प्रयत्न करताय. पण एक भारतीय म्हणून जोहरान ममदानी जे जागतिक व्यासपीठावर बोलले त्याविषयी तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये जरूर लिहा. हा हिरा खरंच भारतात आणण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न व्हायला हवेत का? मत जरूर व्यक्त करा. माहिती आवडली असेल तर पुढे शेअर करा.